नमस्कार, चवीची सफर आणि बरंच काही या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आता सध्या विंटर सीझन चालू आहे बघा, आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला हिरव्या अशा पालेभाज्या खूप मिळतात. त्यामधलीच एक म्हणजे पालक, स्पिनच, जे की एकदम फायबरने भरलेली असते बघा. खूप फायबर्स असतात, आणखीन विटॅमिन्स असतात, लोहयुक्त असते ही भाजी. पण आपल्या घरातील बऱ्याच लोकांना ही भाजी अजिबात आवडत नाही खायला. तर मग ती कशी खाऊ घालायची, तर त्यासाठी मी एक नवीन आणि भन्नाट अशी एक रेसिपी आणलेली आहे बघा. ती म्हणजे पालक पुरी, जी की लहान मोठे किंवा छोटे मुलं एकदम आवडीने खातात. तर चला, यासाठी बघा कोथिंबीर, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि जिरं. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक कुटून घ्यायचं आहे बघा. आता आपले पालकसुद्धा मस्त असा बॉईल झालेला आहे. जास्त त्याला शिजवत बसायचं नाही. 1-2 उकळ्या आल्या की मग तो शिजला असं समजायचं. आता पहा, सगळा पालक आपण त्यातून काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये जे आपण वाटण बनवलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि याची आपल्याला मस्त अशी पेस्ट बनवायची आहे. एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची आहे. पहा, मस्त एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून रेडी आहे बघा. याच्याच आपल्याला पालक पुरी बनवायची आहे. यापासूनच आपण पालक पराठेसुद्धा बनवू शकतो. तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर हळदसुद्धा टाकायची आहे. हळदीनं रंग मस्त असा येतो. एकदम भन्नाट असे नाश्त्याचा प्रकार आहे बघा हा पालक पुरी किंवा पालक पराठा. आता यामध्ये हे आपण जी पेस्ट बनवून घेतली पालकाची, ती मिक्स करायचं आहे आणि याचा आपल्याला घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. हे पालक शिजवलेलं पाणी जे की मी अजिबात टाकून दिलेलं नाही, तेच आपल्याला इथं वापरायचं आहे, जेणेकरून भाजीमधले जे विटॅमिन्स आहेत ते अजिबात वाया जाणार नाहीत, वेस्ट जाणार नाहीत. तेच पाणी आपल्याला इथं यूज करायचं आहे आणि मस्त असा घट्टसर गोळा याचा बनवून घ्यायचा आहे बघा. आपण चपातीला जसं बनवतो तसाच, फक्त थोडासा घट्ट ठेवायचा आहे. पुरी बनवताना थोडासा घट्ट गोळा ठेवायचा आहे बघा, म्हणजे आपल्या परफेक्ट अशा पुऱ्या बनतात. तर चला, आपलं पीठ मळून झालेलं आहे, मस्त असा गोळा झाला आहे. आता याला 5 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आणि नंतर छोटे छोटे गोळे बनवून याच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत बघा. खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही, अशा आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. खूप पातळ केलं तर आपली पुरी फुगणार नाही, त्यामुळे असं आपण मध्यम असं त्याला लाटून घेऊया. आणि आकारही तुम्ही हवे तसे तुम्ही पाडू शकता पुरीचे, जसे आवडेल तसे, छोटी किंवा मोठी. इथं मी मध्यम आकाराची पुरी लाटून घेतली आहे. अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या पुऱ्यासुद्धा लाटून घ्यायच्या आहेत. पालक ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते बघा. फायबर्स असतात, अनेक विटॅमिन्स असतात, लोह असते, तसेच कोलेस्ट्रॉल फ्री असतं, तसेच आपल्या डोळ्यांसाठी चांगलं असतं, केसांसाठी चांगलं असतं. असे पालकचे अनेक फायदे आहेत, परंतु आपण ते खात नाही. तर असे वेगवेगळे त्याचे भन्नाट असे प्रकार, वेगवेगळ्या रेसिपी आपण बनवून ते खाऊ घालू शकतो आणि खाऊसुद्धा शकतो. आणि ट्रस्ट मी, एक नंबर अशी रेसिपी आहे बघा. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. एवढी टेस्टी आणि एवढी भारी लागते ना की तुम्ही सारखे बनवत राहाल, एवढी मस्त आहे. तर चला, आपण सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत बघा. जर तुम्हाला तेलकट चालत नसेल तर काय करायचं, अशी चपाती लाटून तुम्ही थोडंसं तूप टाकून ते फक्त भाजून सुद्धा घेऊ शकता. पालक पराठा होतो तसा. मला पालक पुरी आवडते, त्यामुळे मी पालक पुरी बनवलेली आहे बघा. चला, आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. तेलसुद्धा मस्त तापलेलं आहे बघा. आता याच्यामध्ये आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. पहा, आपली मस्त अशी पुरी टम्म फुगलेली आहे बघा. मस्त गोल्डन असा कलर आलेला आहे, ग्रीन आणि गोल्डन. याला आपण हिरवी पुरी, ग्रीन पुरीसुद्धा म्हणू शकतो. लहान मुलांना मस्त चमचमीत असा नाश्ता आहे बघा हा, आणि हेल्दीसुद्धा आहे.
एकदम हेल्दी ब्रेकफास्ट आणि लहान मुलं एकदम आवडीनं खातात कारण ते कलरफुल आहे आणि टेस्टीसुद्धा आहे. अशाच आणखीन आपल्याला बाकीच्या पुऱ्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत बघा. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर अजिबात वायासुद्धा जाणार नाही. बघा मस्त टम फुगते बघा एकदम. बघा मस्त अशाच आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत बघा. आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता थाळीमध्ये सर्व करूया. बघा मस्त एकदम ग्रीन आणि गोल्डन असा कलर आणि त्यासोबत दाटसर असं दही. एक नंबर असं कॉम्बिनेशन. खूप मस्त भन्नाट आणि एक नंबर अशी रेसिपी बघा. खूप टेस्टी होते. तुम्ही एकदा नक्की करून पहा. एकदम इझीसुद्धा आहे आणि एकदम चवीला भन्नाट अशी आहे आणि यामुळे आपल्याला आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत. ते हेल्दी आहे. तर अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.